बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुकमसला गावातील उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांचे एका नर्तकीच्या घराबाहेरच मोकळ्या जागी त्यांच्या स्वतःच्या कारमध्ये मृतदेह सापडला। नक्की ही आत्महत्याच होती का की हा घातपाताचा विषय आहे? कोण आहे ही पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांची ओळख केव्हा झाली आणि पुढे कसं आणि काय होत गेलं आणि कशामुळे हे एवढं मोठं पाऊल उचलावं लागलं, हे संपूर्ण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एका स्टोरीच्या माध्यमातून। नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे। आजची सत्य घटना आहे बीडमधील गेवराई तालुक्यातील तुळजाभवानी कला केंद्र पारगाव येथे गोविंद बर्गे आणि 21 वर्षीय पूजा गायकवाड जी नर्तकी आहे या दोघांची ओळख झाली। या ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेम संबंधात झाले आणि त्यानंतर यांच्यामध्ये सर्व गोष्टी होण्यास सुरुवात झाली। मग शरीर संबंध, जिथे जावे वाटले तिथे जाणार, सर्व गोष्टी यांच्यामध्ये होणार। हे विवाहबाह्य संबंध होते, अनैतिक संबंध होते आणि पूजा गायकवाडला या गोष्टीची कल्पना होती। पूजा गायकवाडला एवढी साधी सरळ मुलगी तुम्ही समजू नका, अवघं 21 वर्षांचं वय, परंतु हिला माहीत होतं की गोविंद बर्गे हे उपसरपंच आहेत आणि याच संधीचा फायदा घेण्याचं पूजा यांनी ठरवलं होतं। आता गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एकमेकांवरती प्रेम करतात, परंतु आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल की गर्लफ्रेंड तिच्या बॉयफ्रेंडकडे विविध प्रकारची मागण्या करत असतात। जसं की मला पैशांची गरज आहे, पैसे दे, मला महागडे चॉकलेट्स घेऊन दे, आयफोन घेऊन दे, फोनला रिचार्ज कर, जशी ज्याची कुवत तशी मागणी आणि जसा समोरचा बॉयफ्रेंड तशी पुरवणी। या पद्धतीने ही पूजा गायकवाड देखील गोविंद बर्गेकडे आता मागणी करू लागली होती। कदाचित हे प्रेमसंबंध या मागणीसाठीच होते की नाही, हा पण एक प्रश्न आहे। 2024 मध्ये यांचे संबंध सुरू झाले आणि त्यानंतर सुरुवातीला पूजा गायकवाडने गोविंदकडे पैशांची मागणी सुरू केली। गोविंद उपसरपंच असल्या कारणाने त्याची तशी ऐपत होती तसं तो तिला पुरवू लागला होता। पैसे मागितले, तिला पैसे पुरवत होता। तिने महागडा आयफोन मागितला, याने महागडा आयफोन देखील तिला घेऊन दिला होता। त्यानंतर सोन्याचे दागिने, बुलेट मोटरसायकल, सोनं नाणी, प्लॉट, एवढंच नाही तर या पूजा गायकवाडने तिच्या नातेवाईकांच्या नावावरती एक जमीन देखील त्या गोविंद बर्गेकडून करून घेतली होती। म्हणजे हा उपसरपंच असलेला गोविंद बर्गे तिच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की त्याला साधं समजत देखील नव्हतं की ही समोरची जी मुलगी आहे ही त्याला लुटत आहे। याला जाग तेव्हा आली जेव्हा याला समजले की मी हिच्यामध्ये किती संपत्ती वाहून दिली आणि आता माझ्याकडे काहीच राहिलं नाही, तर मला मरण्याशिवाय पर्याय नाही। लुटून घेतले आणि धोका दिला, त्यामुळे शेवटी आत्महत्या हाच एक पर्याय त्याच्याकडे उरला असं म्हणायला काही हरकत नाही। पैसा, सोनं नाणी, आयफोन, बुलेट, प्लॉट, नातेवाईकांच्या नावावरती जमीन करून घेतल्यानंतर गेवराईमध्ये बांधलेलं एक घर होतं, ते घर आता तू माझ्या नावावरती करून दे, असा तगादा या पूजा गायकवाडने आता गोविंद बर्गे मागे लावला होता। आणि आता गोविंद बर्गेला कळून चुकलं होतं की आपण खूप पैसा हिच्यावरती उडवत आहोत। आता त्याला थोडी जाग यायला लागली होती, त्यामुळे गोविंद बर्गे आता तिला नकार देत होता आणि काही गोष्टींची मागणी करत होता की मी आत्तापर्यंत तुला एवढं दिलं, नक्की तुझं माझ्यावरती प्रेम आहे की माझ्या संपत्तीवरती प्रेम आहे? हळूहळू मग वाद व्हायला लागले। खरं तर हे त्याला सुरुवातीला कळायला पाहिजे होतं, परंतु हे त्याला शेवटी कळालं आणि जसं वाद व्हायला सुरुवात केली तसं पूजा गायकवाडने त्याला तिचा खरा चेहरा दाखवला। एखाद्या व्यक्तीवर एवढं प्रेम केलं आणि त्या व्यक्तीने आपल्याला दगा दिला म्हटल्यावरती आपण पूर्णपणे तुटून जातो। अशा प्रकारे हा गोविंद बर्गे देखील पूर्णपणे तुटला जेव्हा त्या नर्तकी पूजा गायकवाडचा त्याने खरा चेहरा बघितला। गेवराईतील घर पूजा गायकवाडच्या नावावरती करण्यासाठी गोविंद बर्गे स्पष्टपणे नकार देतो आणि त्यानंतर ही पूजा गायकवाड त्याला म्हणते की जर तू आता हे असं केलं नाही तर तुझ्यावरती वारंवार बलात्कार करत असल्याचा खोटा गुन्हा मात्र मी दाखल केल्याशिवाय राहणार नाही। आता उपसरपंच होता ही व्यक्ती, याला कदाचित वाटले असावे की एकतर आपण उपसरपंच होतो, त्यानंतर आपण एवढा मोठा पराक्रम केला आणि आता जर बलात्काराचा गुन्हा आपल्यावरती दाखल झाला तर संपूर्ण पितळ आपलं जगासमोर उघडं पडेल। त्यामुळे
जेव्हा सर्व गोष्टी याच्या संपल्या, याला प्रत्येक गोष्टीमधून दगा भेटला आणि आणखी अपमानाला सामोरं जावं लागेल, या कारणामुळे सोलापूर जिल्ह्यातील सासुरे गावात या पूजा गायकवाडच्या घरासमोरच एक मोकळी जागा होती. त्या मोकळ्या जागेवरती याची कार लावलेली होती आणि त्या कारमध्येच याने बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली. आणि महत्त्वाचं म्हणजे या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या देखील सापडल्या. गोविंदच्या घरच्यांना जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा त्याचे घरचे म्हणाले की ही आत्महत्या नसून घातपात आहे. गोविंद बर्गेचा एक भाचा आहे. तो भाचा म्हणाला की माझा मामा पूर्णपणे निर्व्यसनी होता, पिस्तूल वगैरे तर त्याच्याकडे येण्याचा काही संबंधच नाही. त्याला जाणून बुजून फसवण्यात येत आहे, बदनाम करण्यात येत आहे, असं त्याच्या घरच्यांचं मत आहे. यानंतर गोविंद बर्गेचा एक मित्र आहे लक्ष्मण चव्हाण. या व्यक्तीने देखील पोलिसात फिर्याद दिलेली आहे. आणि पूजा गायकवाड आणि मित्र गोविंद बर्गेंचे संबंध कधीपासून सुरू झाले, कुठे झाले, ही पूजा गायकवाड त्याच्याकडून काय काय मागणी करत होती आणि त्याला कशा प्रकारे धमकावत होती, ब्लॅकमेल करत होती, ही सर्व गोष्ट या लक्ष्मण चव्हाणनी पोलिसांना दिली आहे. आता पोलिसांनी पूजा गायकवाडला अटक केली असून तिची चौकशी सुरू आहे. परंतु या घटनेबद्दल आपल्याला काय वाटते? गोविंद बर्गेची खरंच आत्महत्या झाली असेल की त्याचा घातपात झाला असेल? आपले मत काय मला कमेंट करून कळवा. या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर आपल्याला जागरूक करणे आहे. समाजात अशा घटना घडतात, यापासून आपण काहीतरी शिका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हाईप करून पॉईंट्स द्या आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.